गुड इव्हनिंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा आज 8वी, तशी पाहिलं तर 8वी माळ आहे, पण आज पण अष्टमी आहे ना, उद्या पण अष्टमी आहे. काय तिथीचा क्षय झाल्यामुळे का काय, पण उपासाची अष्टमी उद्या आहे. तर आज आहे बघा सोमवार. तर सकाळी काय मला व्हिडिओ काढणं काही जमलं नाही. म्हटलं चला आता तरी व्हिडिओ काढूया. तर संध्याकाळचे वाजलेले 6 आणि मी विरांशकडनं मगाशीच आले. आज विरांशला नेलं होतं दवाखान्यात, त्याची तब्येत नाही बरी माझ्या नातवाची, तर त्यामुळे मी लवकर घरी आली. आणि आज आहे बघा रंग, कुठला रंग आज आहे मोरपंखी रंग आहे आज. तर मला रंगही आठवत नव्हता. घातली तर साडी, नेसली तरी मोरपंखी. तर चला आता देवा आवडती, चला देवापुढ दिवा. हा तर सतत आमचा आहेच 9 दिवस. उदबत्ती ओ चालली आहे, तर देवीलाच चालली आहे. हा हो तेच ना, सासूबाई साडी बघून माझ्या म्हणतात देवीला जायचं नाही का तुला. मग देवीसाठी साडी नेसली ना मी, देवीला जायचंय ना. तर चला जवळच्या देवीला पण जाऊन तसं सामान पण आणायचंय मला, किराणा. आता मंथ एंड आहे ना, आज 29 तारीख आहे, तसं घरातलं सामान संपणारच. तर चला असो, मी इथं गजानन महाराजांसमोर दिवा लावते, उदबत्ती लावायची आहे. दिवाबत्ती करूनच मग मी जरा घराच्या बाहेर पडते. सामान, थोडीशी भाजी पण, आणि उद्या आहे अष्टमी, उद्या आहे उपवास अष्टमीचा, तर थोडंफार आणूया. चला खाली हे बघा, इथं ओटी घेतली. ओटीचं सामान काय झालं, त्या दिवशी रसिकासोबत गेली तर ओटी घेऊन जायची राहिलेली, जवळच देवी म्हटलं चला आता त्याच रस्त्याने जातोय तर आपण ओटी घेऊन जाऊ. तर जाऊ ना. हा इथल्या जवळच्या, तुम्ही गेले नाहीत ना, मी गेले होते, पण चला म्हणलं आता तुमचं पण दर्शन होईल. घेते इथल्या जवळच्याच देवीला, तळजाईच्या देवीला लगेच जाऊन येतो आम्ही. सामान पण आणायचंय. हा भक्ताची देवीला आहे. काय एकच चप्पल आहे आपल्याकडे. असू दे, जाऊ दे. निघालो आज थोडा, म्हणजे पाऊस नाही आज, उघडलंय. चला काय होतं. हां 3 दिवस कुठं, आता उद्या अष्टमी नवमी. हां इथे बघा, हे त्याचं हे पहा, झाड इथं आपट्याचं आहे. आता इथलंच माहीत असतील विकायला लोक, त्यात नाही पैसा कमवतात. चला आज ओटी भरली मी, ओटी भरायची राहिली होती. 140 आणि 70, 210, 210 आणि शिंदे म्हणतात रील झाला छान काढ. फेसबुकवरचे बघत असतील ना ते. तर आता भाजी घेतली, हे भाजी नाही, सामान घेतलंय, भाजी घ्यायची आहे. आता बघा टर्न होतं, इथं भाजी आहे, दुकान, भाजीचं दुकान आहे. हे पहा आली भाजीचं दुकान. भाजी काय झालं, कोणाचा आला फोन. 2 मिनिटं करतो मी. चला आम्ही देवीवरनं आली आणि बघा भाजी आणलेली. येता सामान आणलेलं आहे. आता स्वयंपाकाला लागते मी. आता चला हात धुतलेले आल्यानंतर, आणि म्हटलं चला स्वयंपाक करायला लागूया. आणि विरांश पण येणार आहे जेवायला इकडे, माझा नातू. तर चला पहिला कुकर लावती आहे, भातावरणाचा कुकर.
गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे बुधवार. कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते. आज आहे अष्टमी, पण माझ्या सासूबाईंना उपवास नसतो, त्यांच्या काही लक्षात नाही राहत. त्यासाठी त्यांच्या एकट्यासाठी मी पोहे करते इकडे. आणि हे पहा, सासूबाईंना देते इकडे नाश्ता. आणि इकडे बघू शकता, हे बघा, हे मिस्टरांसाठी, माझ्यासाठी हे साबुदाणा भिजवलेले आहे. आज आहे अष्टमी, अष्टमीचा उपवास. हे पहा राजगिरा पीठ केपराचं. हे पहा बनवते इकडे काय, खिचडी. मिस्टरांची झालेली आंघोळ, तर आता त्यांचा टिफिन आणि नाश्ता. पहिलं काय केलं, खरकटं करून घेतलं. म्हणलं ते खरकटं नको आपल्याला आता इथे. खूप जणांकडे ना जिरे चालत नाही, पण आमच्यात जिरे चालतात उपासाला. कोथिंबीर पण घालतात काही जण, पण मी कोथिंबीर घालत नाही. कोथिंबीर म्हणजे धणे असतात. हे बघा, ह्यांना दिलेला नाश्ता. आणि काल रसिकाने मला देवासाठी फुलं आणली होती, मग ती फुलं आणली आत्ता मी जाऊन. आणि हे पहा तिकडे बनवली ह्यांच्यासाठी खिचडी. यांचं टिफिन भरते, टिफिन भरायची तयारी चालू आहे माझी. इकडे सासूबाईंचा नाश्ता चालू आहे, तिकडे ह्यांचा नाश्ता चालू आहे. सासूबाईंना पाणी द्यायचं आहे तांब्या भरून. टिफिन चालू आहे. किचन ओट्यावर काय विचार नका होतं. पहिला काय करून घेतलं, खरकटं करून घेतलं, म्हणजे पुन्हा चला. आमच्याकडे सगळे आजारी पडले. रसिका आजारी, विनायक आजारी आणि पिल्लू विरांश आजारी. विरांशला काल दवाखान्यात नेऊन आणलेलं आहे. पाणी घ्या. चला आता सगळं माझं आवरलेलं आहे बघा. किचन ओटा आहे, सासूबाईंचं स्वयंपाक करून ठेवलेला आहे. माझं फराळाचं घेऊन चालली मी तिकडे. आता रसिकाकडे निघाली आहे. चला आता रसिकाकडे भेटूया पुन्हा. आज उपास आहे, तर उपासाची सवाशणी घालण्यापेक्षा म्हटलं चला आता रसिका आहेच आहे, रसिकाच्या घरी जाते आणि तिला रसिकालाच देते. एकूण एकच आहे, घरी बोलून कुठे हे करत बसायचं वेळ नसतो. त्यापेक्षा रसिकाला विनायकला तिकडे देते मी. चला निघाली बघा आता. या सगळेजण चहा प्यायला, रसिकाने चहा केलेला आहे, तर आम्ही चहा पितो आता. आज तसाही उपास आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.